का? मग सकाळ जर 4दा सांगितलं गायचं दूध काढा, गायचं दूध काढा, ते पण मीच करायचं. मग नुसती धारच काढायची होती आणि ही गाय तू धार काढल्याशिवाय दूधच देत नाही, माहिती आहे ना? हवंय मला, पण मी म्हणते तुम्हाला सवय कधी लागायची त्याची? आता एका गाईला असताना दुसरीला कशाला सवय लावायची? काय लाज आहे का जीवाला? तू तर म्हणत होतीस की सवय लावा म्हणून. अरे सदाभाऊ, फॅट कशाला बघतोयस? मला खात्री आहे धंदा करतोय नव, बघाय तर लागतंय. अरे सदाभाऊ, फॅट बघायची पण काय गरज नाही. धार काढल्या काढल्या लगोलग दूध घेऊन येतोय तुम्ही. पाणी घालून दूध वाढणार. ते सध्या अरे सगळं सांग की आमचं दूध नका म्हणून. कशाला माप काढतोस रे? आणि काय रे तू कुठं धुतल्या तांदळासारखं आहेस? लेकाच्या फॅट मारून मारून डाळचं लोणी खातेस की आमच्या? रंगादा सांगायला दुधाच धंदा करतोय, पाण्याचा नव्हे. कशाला भांडतेस रे लेकाच्यानो? इथं भांडशीला आणि रानात गेल्यावर एका शिदोरीत भाकरी खाशीला की. त्याला सवयच आहे तर. सध्या अरे फॅट लावायचे राहू दे, पावशेर दूध पिऊन बघ, मग कळल कसं आहे ते. रंगादा ते पैऱ्यातला तेवढा बांध आमचा आज घालूया आणि उद्या तुमचा घालूया. पण शांतवेळेला तेवढं सांग बरं का, येताना झुणका आणि कांदा घेऊन यायला बघ. बबन्या, पैरा करतोयस का स्वांग? पैरा शेती कामात करायचा का शेदोरीत पण? तसं नाही रे. कसं आहे माहितीये का, वहिनीच्या हातचा झुणका लय बाहेर लागतो आणि कांदा असला की जोर चढतो काम करायला. असं मग होऊन जाऊ दे की. आत्ता कुठं, शेतात जाऊन बांध घालायला पाहिजे. असं होय. बर तुमचं ते खालचा बांध आहे का नाही, बर तो घालून झालाय. बर. आता त्या वरच्या बांधाचं तेवढं काम झालं की बांधाचं काम संपलं. म्हणजे आमचं गावात आज संपवूया. बर. आणि उद्यापासून तुमच्या गावताला सुरुवात करू. आई शांता वहिनी, शांता वहिनी काय झालं? शांता शांता, अरे काय चावलं का काय? अरे बबन्या, जरा बघ की काय चावलं पिवलं का? बबन्या, अगं शांता काय झालं? शांता, काय झालं तुला? शांता. नाही बाबा, इथं काहीच नाही रंगा. अरे पाणी बबन्या बघ की रे, पाणी पाणी ठेवलं असेल की रे तिकडे. बघ की बबन्या, कुठं तर बघ की बबन्या प्लीज. रंगादा हा बबन्या, पाणी तेवढं पाच. वहिनी पाणी तेवढं प्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. सरना, सरना. या हे काय एवढेच? आज एवढेच पेशंट झाले, 5 झाले पेशंट. 5 गावात फिरलो पण 5 पेशंट झाले. 5 गाव फिरून नुसते 5 पेशंट? तुम्हाला पेशंट गोळा करता येत नाही, त्यापेक्षा भंगार गोळा करा. करतो भंगार गोळा, मी तुला सगळी भांगारवाडीची बायको म्हणते. नशीब माझं, तरी बाबांना सांगत होते याच्या रूपावर जाऊ नका. दिसायला हिरो आणि कामाला झिरो. थोबाडाकडे काय बघत बसलाय नुसतं माझ्या? बाबांनी घेतल्या म्हणून निदान चांगल्या साड्या तर नेसायला मिळतात. तुमच्या जवळ चिंदू घ्यायचं होत नाही. हो जा की, अजून 4-5 गिराईक करून या जावा. पैसा पैसा नसतो सारखं पैसा पैसा पैसा.
ऐकायचं नाही. का ऐकायचं नाही कुणास ठाऊक? कितीदा सांगायचं तुम्हाला? झाली का सुरुवात? 4 घास तरी सुखाने गिळून द्या की, नाही तर सारखं आपलं. आता एवढा राग येतो या तर सांगितलं ऐकायची कामं. होय सरकार, सांगितल्या तुमची कामं केली म्हणून 2 पोरं झाली. आत्ता सांगा म्हणजे घराचं गोकुळच करून टाकतो. तेवढंच ध्यान बाबाचं. पोटाला पोरं झाली तर तेवढंच भागत नाही, त्यांना खायला पण घालायला लागतं ना. कधी सुधारणार काय माहिती. किती ना सांगितलं बाजारात घेऊन चला, पण नाही, सारखं ऐकायचंच नाही. किती ना सांगायचं तुम्हाला. होय बाईसाहेब, हे बघ सकाळी पैसे मिळाले ती बाजारात जाऊया मग तर झालं. आत्ता कशी कळी घोलली. हे शांतू घे की. आता काय ढकलायचं. आता काय करणार. इथून घालायचं तर घालायचं होतं पण घातलं नाही ना. आता काय विसरतंय माणसाचं. आता मी तुमच्या कधीच नाही येणार कुठे. अगं कशाला वैतागत्या. असं काय आलं की घर. चला. आता कशाची मजा. होय रे माझ्या राजा. काय झालं. जा चटई टाक. काय एवढं कालवा करायलाय? काय झालं मला? हाय मी ठीक. चिंगे काय झालंय? पुरीच्या डब्यातले पैसे घे 5 रुपये. दुसरा अन्नात दुधाचं दे. तापाची गोळी आहे. आई मला कॅडवर पाहिजे तू बोलली होती संध्याकाळी देते म्हणून. थांब रे बाबा. हा? आणि ते मागच्या टायमाला आणलीस की नाही पिवळ्या गोळ्या त्या सांग. बरं वाटते बघ. काय बाबा तुझं? कॅडवर पाहिजे. आणि त्याची कॅडबडी घेऊन दे. हा? यंदाच्या नवीन गेल्या पॅनल लावायचं बरं का. गेल्या टाइमला एका शीटमुळे वांदा झालं. अरे काय बोलणं झालं बी. नुसता धुरळा पाडायचा नाही ते एक पण शीट येऊन द्यायची नाही. रंगाचा काय पण होऊ दे. पॅनल उभं करायचं म्हणजे करायचंच. काय रे. म्या काय म्हणतो सोसायटी बिनविरोध करूया की. म्या आपला माझा विचार मांडला. बाकी मी तुमच्या मोहर कधी गेलोय का आज पातूर. बघण्याचा बाग आहे ज्याच्या जेव्हा पॅनल उभं करायचं तीन जाती शेपूट गाठले. लका रंगा तू विसरला चिल्र पण म्या विसरलेला नाही. अरे या सोसायटीच्या सत्तेपायी तुझ्या बाचा जीव गेलाय. काय पण होऊ दे पॅनल उभं करायचं म्हणजे करायचं. बाबा बाबा आई पडल्याची कशी जलस करायला लागल्या. चला लवकर. काय चल. ए काय झालं मी बघून येतो. हा पुढं.
ए चिंगे घरात आवरून घे. आणि ए माकडीच्या काय करतो, शाळेला जायचंय का नाही? काय शांती. पोरांनो, ते सोडा सगळं आणि जावा मसरं राखायला. ए शांती, तुझं पण आवरून घे. तालुक्याच्या ठिकाणी जाऊया आणि एखाद्या चांगल्या दवाखान्यात एखादं काय ते चांगलंच दाखवून घेऊया. मला काय झालंय? काय धाड भरले मला? तुझं आपलं सारखं असंच. अहो जरा पित्तानं जरा चक्कर बिक्कर मारले एवढंच झालंय. अरे आता थोडं डॉक्टर येणारच आहेत ना, त्याच्यावर इंजेक्शन घेते. नका ते कुठं बाहेर जायची गरज नाही कुठं. डॉक्टर थांबा जरा शांती चला. बरं आता पोरण मिळून दिलं मला. हा बरोबर चला. कवा धरणं वाट बघायला लागली तुमची. रंगराव, शांतावळींची तब्येत बिघडल्या, अशक्तपणा भरपूर आहे, त्यांना आता सलाईनची गरज आहे. तर मी तुम्हाला शहरातल्या डॉक्टरांची चिठ्ठी लिहून देतो. डॉक्टर उपाध्ये म्हणून आहेत, चिठ्ठी लिहून देतो. तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि तिथं सलाईन लावा. आपलं ती पॅड काढ. अहो रंगादादा, शहरातला इंगा लय वाईट बर का. असं आणि 100 तपासण्या म्हणलं की पाठीभर पैसा वतायला लागतोय. आणि ऍडमिट करायचं म्हणलं तर 40-50 हजाराचा खुट्टा मारल्याशिवाय सोडत नाहीत बघा. त्यापेक्षा असं करा, आपले थोरात डॉक्टर आहे ते, इथेच सलाईन लावूया. असं म्हणताय सर? होय, आणि त्या आपल्या वेळेनुसार. हो रंगराव, सकाळ दुपार संध्याकाळ ह्या गोळ्या द्या. बर. आणि संध्याकाळी वहिनींना वरण भात. बर. अशक्तपणा भरपूर आहे, आपण 4 दिवस सलाईन लावूया, त्यामध्ये त्यांना बरं वाटेल. आणि 2,500 रुपये खर्च येईल सलाईनचा. बर. असं करा, 1,000 रुपये आत्ता द्या मला, म्हणजे सलाईन आणतो मी, बाकीच्या मग सलाईन उद्या वगैरे आणूया. बर बर. संध्याकाळपासून लावूया सलाईन आपण. ठीक आहे. पेशंट गरम पाणी द्या. संध्याकाळी सलाईन लावू. बरं. येऊ का रंगादा? आज त्याचा सरप्राईज आणलंय. ताजमहल आणला का खटाऱ्याला बांधला? साधना मॅडम, जरा बर्फ ठेवा, काहीतरी चांगलं बोला की. हा हो ऐक की, हे काय आणलंय? बरं सकाळ दुपार संध्याकाळच्या गोळ्या देते का काय? बघ केवढं झालं. हे कौतुक कशाला आणलंय? हो बाई, तरी म्हंटलच आज आमच्या डॉक्टरनं गजरा कसा काय आणला? कुठे डोला मारला? अगं ते आपले रंगादादा आहेत का नाही, त्यांच्या बायकोला सलाईन लावल्या. आजपासून आपला आहे गल्ला चालू बघ. भारी झालं की. पेशंटची सवय टेस्ट आणि आयसीयूसाठी 20,000 रुपये डिपॉझिट भरावे लागेल. दुपारपर्यंत
अहो इतके दिवस काय करत होता? काय भयानक परिस्थिती आहे तुमच्या बायकोची. अहो शेवटच्या घटकामुस्ती आहे ती. काय करत होता इतके दिवस रंगराव? डॉक्टर, लाखानं पैसे खर्च करायला लागले तरी चालेल, पण माझ्या बायकोला तेवढं वाचवा. रंगराव, तुमच्या बायकोला डेंग्यू झालाय. तिच्या अंगात पांढऱ्या पेशी खूप कमी आहे. त्या बाहेरून चढवाव्या लागतील. ताबडतोब ब्लड डोनेटची व्यवस्था करा. तुझ्यामुळे आमच्या शारदा काकूचा जीव गेलाय. हे धर त्याला. लहान द्या आई ब्रेकिंग न्यूज माझा दशरा ब्रेकिंग न्यूज. महिला सुरक्षित नाही. गोर गरीब महिलांच्या जीवाची किंमत या धनदांडग्या डॉक्टरकीचा धंदा करणाऱ्या लोकांना कधीच नसते. आपण गोर गरीब महिला यांच्या दवाखान्यात गेलो तर आपल्याकडे फक्त पैसे उकळण्याचे साधन म्हणून बघितले जाते. जोपर्यंत रंगादाच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आताच नारीशक्ती महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनंदाताई देशमुख यांनी ममता हॉस्पिटलच्या या कारभाराबद्दल आता तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. आणि मी या निमित्तानं सांगतो की मी माझ्या पक्षाचा, माझ्या संघटनेचा आणि संपूर्ण जनमताचा पाठिंबा सुनंदाताई देशमुख यांच्या संघटनेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहून व्यक्त करतोय. खरंच या ठिकाणी या ममता हॉस्पिटलचे डॉक्टर उपाध्ये यांचा हलगर्जीपणा एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या कुटुंबावरती बाधलेला आहे. आणि या संपूर्ण कुटुंबाला आम्ही न्याय मिळण्यासाठी आम्ही सुनंदाताई देशमुख आणि आमच्या या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतोय. आणि या हॉस्पिटलचा परवाना रद्द होण्यासाठी यांनी डॉक्टर उपाध्ये यांच्याकडून रंगरावच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी पूर्ण क्षमतेनं आम्ही यांच्या पाठीशी उभा राहतो. धन्यवाद. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमचा माणसाचा जीव गेला, त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. साहेब, काय पण म्हणा तुम्ही, पण आम्ही केस मागे येणार नाही. होय साहेब, केस मागे घेत नाही आम्ही. बबंदा, अगदी बरोबर आहे तुमचं. जोपर्यंत रंगादादाच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या पूर्ण संघटनेचा तुम्हाला पाठिंबा असणार. बापू, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तसं काहीही नाही. आणि तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर हे रिपोर्ट्स घ्या आणि तुम्ही तुमच्या ओळखीच्या बाहेरच्या कोणत्याही डॉक्टरांना दाखवून घ्या. मग तुम्हाला समजेल. अहो, ज्यावेळेला मी रिपोर्ट्स वाचले, ज्यावेळेला मी ह्या गोष्टीची पडताळणी केली, त्यावेळेला जे काही समोर आले ना, इतकं भयानक आहे हो. आता रिपोर्ट वाचून काय करायचं? आम्हाला कळत असं म्हणजे आम्ही डॉक्टर झालो नसतो का? सांगते रिपोर्ट बघा म्हणून. एक मिनिट, ऍक्च्युली काय परिस्थिती झाली हे तुम्ही लक्षात घ्या. ज्या डॉक्टरांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घेतली ते मुळात डॉक्टरच नाही. काय डॉक्टरच नाही? एवढ्या वर्ष आम्ही इंजेक्शन घेतोय त्यांच्याकडे, आम्हाला बरं वाटते, डॉक्टर नाही म्हणताय तुम्ही. असं कसं होईल?
आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे पेशंटचा रोग बरा होण्याऐवजी जास्त चिघळत गेला. त्यामुळं त्या पेशंटला आम्ही उपचार करताना कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, हा जो कालखंड आहे, या परिस्थितीची तुम्ही नीट चौकशी करा. आम्ही आमच्या ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही कमी केलेलं नाही. तुमचा पेशंट आल्यापासून त्याला कसा जगवायचा, त्याला कसा बरा करायचा, एवढी आमची तळमळ होती. बबनराव, मला एक सांगा, अहो डॉक्टर म्हणजे कोण हो? आम्ही पण तुमच्यासारखे माणूसच आहोत ना. फक्त एवढाच फरक आहे की आम्ही या गोष्टीचं ज्ञान घेतलंय, आम्ही शिक्षण घेतलंय आणि म्हणून त्या शिक्षणाचा आम्ही उपयोग करतो. आणि तुम्हाला ज्या क्षणी तुमचा पेशंट माझ्याकडे आला त्यावेळी तो माझ्या हातात नव्हता, पण मी माझं सर्वस्व पणाला लावून सरांशी कन्सल्ट करून तुमच्या पेशंटवर मी उपचार केले. पण तरी सुद्धा तुम्ही, खरं तर मी तुमच्यावरच उलटी केस करणार होतो, पण सरांनी मला सल्ला दिला की नको उपाध्याय, असं करू नका, कारण तुमचं नाव आहे, तुम्ही चांगलं करता, खेडेगावाच्या पेशंटला तुम्ही सहकार्य करता, तुम्ही त्यांच्यावर केस करू नका. तुम्ही माझं नुकसान केलं, दवाखान्याची फोडतोड केली, मला स्वतःला मारलं, तुमच्या या साहेबांनी माझ्यावर हात टाकला, तरीही मी सहन करून आज फक्त साहेबांच्या शब्दाखातर मी इथपर्यंत आलो. शेवटी डॉक्टर हा माणूस असतो, तो देव नाही, पण तो त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि ती मी केली. बबनदा, कालच्या मीटिंग मध्ये काय झालं? अहो काय झालं, काय चूक आपलीच झाली. नको त्या डॉक्टरकडे आपण उपचार करून घेतलं. थोरात डॉक्टर कंपाऊंडरचा डॉक्टर आहे आणि त्यांनी तिथं उपचार करायला उशीर केला, त्यामुळे आपलं पेशंट गेलं आणि विनाकारण आपण त्या डॉक्टरला मारलं. अहो वाईच थोडक्यात चुकलं, नाही तर ते डॉक्टरच आपल्यावर केस करणार होते. पण माणुसकी म्हणून म्हणले तुमची माणसं चांगली आहेत, तुमची प्रवृत्ती वाईट नाही, पण काही जणांचे विचार वाईट असतात, त्यामुळे म्हणले आम्ही तुमच्यावर केस करत नाही, म्हणून आपली पोरं वाचली तर. आणि यापुढे लक्षात ठेवा, अंदाजा आपण पण लक्षात ठेवूया, इथनं पुढे उपचार करताना कोण पण येऊ दे, तो डॉक्टर आहे का नाही हे तपासूया, ही माहिती घेऊया आणि मग विचार करूया, मग उपचार घ्या. नाही तर ही वेळ आज आपल्या शांतावहिनीच्यावर आली, उद्या आपल्या दुसऱ्या कोणावर आली तर. राखही तुझी आली माझ्या हाती, मातही अशी झाली माझ्यावरती, मातही अशी झाली माझ्यावरती, राखही तुझी आली माझ्या हाती, मातही अशी झाली माझ्यावरती, राखही तुझी. विखुरलेल्या राखेमध्ये शोधतो मी आज तुला, विखुरलेल्या राखेमध्ये शोधतो मी आज तुला, काळा पुढे लाचार झालो नाही वाचवू मी शकलो, काळा पुढे लाचार झालो नाही वाचवू मी शकलो, आलीस परक्या घरुनी तू बनूनी माझी सावली, आलीस परक्या घरुनी तू बनूनी माझी सावली, गुंतलो माझ्यात मी तुझी
काळजीन वाहिली गुंतलो माझ्यात मी तुझी काळजीन वाहिली काळजीन वाहिली काळजीन वाहिली काळजीन वाहिली राख ही तुझी आली माझ्या हाती मात ही अशी झाली माझ्यावरती राख ही तुझी शोधतो असणे नसणे तुझे शोधतो असणे नसणे तुझे राहिले असूनही नसणे माझे राहिले असूनही नसणे माझे राख ही तुझी आली माझ्या हाती मात ही अशी झाली माझ्यावरती मात ही अशी झाली माझ्यावरती मात ही अशी झाली